श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामींनी मला तिथं सावरलं आहे. माझ्या स्वामींनी मला तिथं सावरलेलं आहे जिथे वेळसुद्धा माझ्या विरोधात होती. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. त्यामुळे मला स्वामीचं वेळ जास्त आहे आणि मी नुसती स्वामी स्वामी करीत असते. श्री गुरुदेव दत्त. कोणाकोणाला अशी प्रचिती आलेली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. काय जिमी बसली मंडळी इथं बघा. श्री स्वामी समर्थ. जिमी बसली इथं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संध्याकाळचं रुटीन शेअर करीत आहे, म्हणजेच रात्रीच्या जेवणात बनवत आहे मी कढी आणि खिचडी. तसं तर माझ्या घरी जास्त प्रमाणात कढी खिचडी होतं. मुलांना कढी आणि खिचडी खूप आवडतं. महाराष्ट्रीयन फेमस कढी करीत आहे. सिंपल रेसिपी आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कढी खिचडीचा बेत आज का आहे हे सुद्धा सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. अगोदर कढी करून घेऊया, नंतर बोलूया. तर त्यासाठी अगोदर हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि कोथिंबीर टाकून छान वाटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये. त्यानंतर गावरानी कोथिंबीर होती, त्याला स्वच्छ धुवून घेतलं. सध्या कोथिंबीर यायला लागली ना, खूप त्याला माती यायला लागली, त्यामुळं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं लागतं. स्वच्छ धुवून चिरून घेतले, म्हणजे कात्रीने कट करून घेतले कढईमध्येच. त्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं आणि त्यानंतर 1 वाटी इतकं दही घातलेलं आहे. आज मी बनवित आहे दह्याची कढी. त्यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन घातलेलं आहे. बेसन घालून झाल्याच्या नंतर रईच्या मदतीने छान असा हटून घ्यायचा आहे, म्हणजे गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाहिजे तितकं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्याच्या नंतर सुद्धा छान रईच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, ज्यामुळे त्यामध्ये एकसुद्धा गुठळी राहणार नाही. आज कढी आणि खिचडीचा बेत का बरं आहे, तर आज गव्हाचं पीठच नव्हतं. आज गव्हाचं पीठच संपलेलं होतं. गिरणीमध्ये दळण तर नेऊन ठेवलं, पण रात्रीच्या वेळी मुलं कोणी आणायला जात नाहीत. त्यामुळं आज म्हणलं चला कढी आणि खिचडीचा बेत करूया आणि सर्वजण खातात आवडीने. त्यामुळं आज कढी आणि खिचडी केलेली आहे. यासोबत पालक पकोडे जर असते ना, आणखीन छान कढीचा मजा वाढला असता. खरंच खूप टेस्टी लागते. आणि मी जे तेल वापरते ना, त्यांनी माझ्या केसाची लेंथ खूप वाढलेली आहे. माझे केस खूप छोटे छोटे होते, आता छान असे दाट पण झालेले आहेत आणि लेंथ वाढलेली सुद्धा आहे. तर कढीला मी फोडणी दिलेली आहे, पण कढीपत्ताच नव्हता. पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि खूप सारे जिरे घातलेले आहेत फोडणीला. त्यानंतर जे कढीचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे. आता कढी दह्याची बऱ्याचदा फुटते, तर फुटू नये म्हणून आपल्याला 1 उकळी येईपर्यंत सतत असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून कढी छान अशी प्लेन होते. तर कोथिंबीर, टोमॅटो घेतलेले होते. कोथिंबीर मला निसून पण ठेवायची आहे. चला, तोपर्यंत कढी पण झालेली आहे आणि खिचडी पण झालेली आहे. आता लगेचच जेवायला वाढून घेणार आहे. जेवायला वाढून घेतलं की गरम गरम खायला मजा येते आणि संध्याकाळी असं हलकं फुलकं जेवण असलं ना, छान वाटतं आणि झोप पण छान लागते. जास्तीच हेवी जेवण रात्रीच्या वेळी करायलाच नाही पाहिजे. हलकं फुलकं जेवण घ्यायला पाहिजे. आणि मुगाच्या डाळीची खिचडी केलेली आहे. मी सिंपल अशी खिचडी करत नाही, थोडंसं फोडणी देत असते जिरे आणि मोहरीची आणि त्यानंतर खिचडी घालते. खूप टेस्टी लागते ही खिचडी. ही खिचडी थोडीशी चिकट पाणी जास्त टाकून केलं ना, त्यावर गावराने तूप टाकायचं, मग तर खूपच मजा येते. असं हिवाळ्याचं छान असं गरम गरम खायलाच आवडतं आणि सगळ्यांना असं कढी प्यायलासुद्धा जास्त आवडते. त्यामुळं मी कढी जास्त करीत असते. आणि आजची कढी इतकी भारी झाली ना, आंबट तिखट खूप छान झालेली होती. आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थोडीशी जिम्मीची मजासुद्धा असते. जिम्मी माझ्या पाठीमागच असते बरं का. काय जिमी बसली मंडळी इथं बघा. श्री स्वामी समर्थ. जिमी बसली इथं. मी ताट वाढून घेतलं तर मला म्हणते पप्पाला दे. आणि चला हे माझं. तुला खायचं नाही का का? मस्त झाली आंबट आंबट कढी. छान, एकदम छान, सुपर. बाबा तुला काय खायचं बाबा? तुला खिचडी खायचं? जेवायला दिलं ना आताच तुला. हा, ते गोड गोड केलं, झालं नाही अजून. हा, हे बघा हे केलेलं आहे. ह्याला गुळगट्टा म्हणतात, गुळगट्टा.
एकदम सोपी पद्धत आहे करायची. याची पण रेसिपी येणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. हे थंड झालेलं नाही, तिला गोडाचा वास आल्यामुळं ती पळत आली. म्हणे काय केले काय केलंय आहे ना बाब्या. हे गोडाचा वास आला ना. हे बघा, हे शेट झालं नाही, आणखी गरम आहे. हा, गरम आहे आणि ओलसर आहे. हे शेट झाल्याच्या नंतर ह्याला काढायचं असते. खायला खूप छान असते थंडीचं हिवाळ्याचं. चला तर मग व्हिडिओ इथंच संपवते. रात्रीची रुटीन. रात्रीच्या जेवणामध्ये मी केलेलं आहे सिंपल कढी आणि खिचडी. मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी. आमच्या घरी सगळ्या आता कढी खिचडीचा बेत का केलेला आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओमध्ये कळेल. चला तर मग श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रीयन फेमस कढी आहे आणि ही कढी आमच्या इथं सर्वांना आवडते, सर्वांना. पण असं पुरण वगैरे घातलं ना त्या दिवशी जास्त आवडत नाही, पण ही खिचडी सोबत कढी केली ना त्या दिवशी खूप खूप आवडते. आणि खरंच खिचडी कढी खूप छान लागते. याच्यामध्ये भजी असल्यावर आणखीन छान लागतात. आहा, चला व्हिडिओ इथं संपवते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जिम्मी दाखवू का? काय द्यायचं तुला? इकडे बघ, इकडे बघ, धर गंमत खायला. हा, तुला काय द्यायचं? गोड गोड केलेलं द्यायचं खायला. हाता वास घेऊन बघायली काय द्यायली मम्मा म्हणून. माझं लेकरू ग, मा लय हुशार आहे ग, सोन्यासारखं, माझं चांदीसारखं. काय मग काय खायची? खिचडी खायची? तू खिची खात नाहीस वागा, खिची खात नाहीस. हां, ते गोड झाल्यावर देते, झाल्यावर देते. हां, झाल्यावर. चला 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 तिकडं, चला जेवण करायचं. चला.